नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून आज पहिल्याच दिवशी उपोषण स्थळी अंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी झाली होती। मराठा समाजाच्या 10 मागण्या आम्ही सरकारपुढे ठेवलेल्या आहेत। सरकारने अध्यादेश काढून त्वरित त्याची अंमलबजावणी करून मराठा समाजाचे दुःख हलके करावे असे जरांगे म्हणाले। तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याही बळी प्रकरणात आपल्याला न्याय देण्याच्या भूमिकेसाठी सरकार विरोधात लढायचे असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे। तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईत आक्रोश मोर्चा होत असताना जालन्याच्या अंबडमधील अंतरवाली सराटीमध्ये विक्रमी 8व्यांदा आमरण उपोषणाला जरांगे यांनी सुरुवात केली आहे। तर आता आपण पाहूयात मनोज जरांगे यांच्या राज्य सरकारकडे 10 मागण्या कोणत्या आहेत। आरक्षणाच्या मागणीकरता 25 जानेवारीपासून उपोषण सुरू झाले आहे। सगळे सोयरे कायदा अंमलबजावणीसाठी जवळपास 1 वर्ष लागलं। 1 वर्षापासून समाज रस्त्यावर आहे। आजही मराठे त्याच ताकदीने उभे आहेत। आमच्या त्रासाची जाण सरकारला नाही। सरसकट कुणबी प्रमाण द्या। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी तातडीने लागू करा। कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांना आरक्षण द्यावे। सगळे सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे, त्यामुळे मागे पुढे न पाहता कुणबी दाखले दिले जावेत। न्यायमूर्ती संपत शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या। दाखल्यांसाठी विशेष लक्ष पुन्हा सुरू करा। आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या। सातारा, औंध, मुंबई, हैदराबाद गॅझेट लागू करा। तसेच आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबाला निधी आणि शासकीय नोकरी द्या। अशा 10 मागण्या जरांगे यांनी राज्य शासनाकडे केल्या आहेत। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।